विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जून 2025 मध्ये झालेला M1 चा जो पेपर आहे त्याचं डिटेल सोल्युशन बघणार आहोत. मित्रांनो, एक वेळेची मर्यादा आमच्याकडे असते 30 ते 40 मिनिटं. त्यामुळे हे प्रत्येक क्वेश्चनला डिटेलमध्ये न जाता एक आउटलाईन देईल, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की प्रश्न सोडवायचा कसा आहे. येस. आणि त्याच्यानंतर एकदा मी लाईन टू लाईन नाही, पण एक आउटलाईन देईल, आयडियाज देईल, सगळं तुम्हाला आयडिया क्लिअर होतील. प्रश्न कसा सोडवायचा एकदा हे समजलं की नंतर मग पहिल्यांदा व्हिडिओ प्रॉपर बघून घ्या, समजून घ्या. आणि नंतर मग ही पीडीएफ पण खाली दिलेली आहे. मग पीडीएफ मधनं सोडवा. आधी व्हिडिओ मधून समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. मराठीमध्ये सोप्या भाषेत मी शिकवण्याचा प्रयत्न करतो. काही क्वेश्चन एकदमच सोपे ते मी स्किप करेल, पण जे महत्वाचे त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. कारण आपला पेपर हा स्कोरिंग झाला पाहिजे. आणि पर्पल हॅटचं आमचं काम तुम्हाला आवडत असेल तर नक्की बाकी फ्रेंड्सलाही आपल्या सबस्क्रिप्शन बद्दल सजेस्ट करा. बघा, जून 2025-24 पॅटर्नचा पेपर आहे. सो या क्वेश्चन पेपरमध्ये पहिला क्वेश्चन, येस, 25चा पेपर आहे. पहिला क्वेश्चन एमसीक्यू आहेत छोटे-छोटे. येस, सो एमसीक्यू मी इथे ऑलरेडी दिलेले आहेत. सो हे तुम्ही बघून घेता. सांगण्यासारखं काहीच नाहीये. एमसीक्यू इझी आहेत एकदम. आता वरती येऊया. ठीक आहे, नाही तर सांगून देतो तुम्हाला पटकन. बघा, पहिल्या याच्यात काय करायचंय, हा एफ आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काढला x सोबत y सोबत आणि नंतर दोन्ही झिरोला इक्वेट केले. सो ऑब्विसली x आणि y आला. ते आले तुमचे पॉइंट्स. एकदम सोपे असते एमसीक्यू, बरोबर. नंतर हे फंक्शन आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 अपॉन नंतर याचा 1 प्लस ई रेस टू एक्स. एक्सला 0 पुट केला, आला आन्सर 1/2. सिमिलरली युलर्स थेरम, युलर्स थेरम मध्ये n कसं काढतो, एक्स स्क्वेअर कॉमन आला, एक्स कॉमन आला, एक एक कट झाला, एक्स रेस टू 1, n आला 1. येस. आणि हा यूचा फॉर्म्युला, n ची व्हॅल्यू 1 टाकली, आला आपला युलर्स थेरम. या प्रकारे सिमिलरली हे काय रँक काढायची, रँक कसं करतो, हे वरती घेऊन गेलो 1 1 वाला. ओके, R2 - 2R1, R3 - 4R1 हे 0 0 झाले. मग R3 - 3R2 हे 0 0 झाले. रँक किती आली, 1 आणि 1 2, 0 वाली सोडून द्या. रँक आली 2. नंतर हा स्टँडर्ड सोल्युशन आहे आणि इथे आन्सर काय, λ1 λ2 म्हणजे 2 3 4 हे आले तुमचे डायगोनल एलिमेंट. तो एमसीक्यू एकदम सोपे असतात. मेन आपल्या थेरी क्वेश्चन वर येऊया. बघा, पहिला एलएमईटीचा, दुसरा फुरियरचा आणि तिसरा टेलर्सचा. सो लक्षात घ्या. बघा, एलएमव्हीटी मध्ये काय, पहिला आता फंक्शन कंटिन्युअस आहे का डिफरन्शियल आहे का ते आपण देतो. नंतर हे जे पॉइंट आहे आपला पवन आणि ई, त्याला ए बी म्हणतो, ते इथे टाकतो आणि एफ ऑफ ए एफ ऑफ बी निघतो, बरोबर. नंतर त्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. सो एफ डॅश आला 1 अपॉन एक्स, एक्स ला सी ठेवतो आणि मग हा आपला एलएमव्हीटीचा फॉर्म्युला. याच्यामध्ये सगळ्या किमती टाकल्या आणि शेवटी आपण सी ची किंमत काढतो 1.71. आता चेक करायची पॉइंट काय होते आपले 1 आणि ई. 1 ई म्हणजे काय आहे, हा ई. ई किती असतो साधारणतः, इथे लिहिले बघा, ई म्हणजे 2.71 म्हणजे 2 च्या पुढे येईल आणि 1 या दोघांच्या मध्ये 1.71 आला, म्हणून एलएमईटी काय झाला, व्हेरीफाय झाला. एकदम सोपं आहे. काय काय करायचं असतं, पहिल्यांदा कंटिन्युअस, नंतर डिफरन्शिएबल, नंतर डेरिव्हेटिव्ह, एक्स जागी सी टाका, फॉर्म्युल्यात टाका, सी ची किंमत काढा आणि ती चेक करा. संपलं. एलएमईटी मध्ये एवढंच आहे. येस. सिमिलरली फुरियरचा क्वेश्चन बघा. फुरियर मध्ये काय आहे, आपल्याला फंक्शन दिलेला आहे एक्स मायनस पाय टू पाय या इंटरव्हल मध्ये सोडवायचं आहे. डायग्राम गरजेची नाहीये. ठीक आहे. बघा, हा आपला रेग्युलर फॉर्म्युला, लिमिट आहे आपलं -पाय टू पाय. आता फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, ते 0 टू पाय मध्ये आलं. एफ ऑफ एक्स म्हणजे साइन एक्स, तसाच साइन सिरीजने सोडवायचं आपल्याला. डेरिव्हेटिव्ह काढायचं. बघा, हे इंटिग्रेशन कसं सोडवणार, एक्स तसाच साइन एक्स इंटिग्रेशन, साइन एन एक्स येतो, इथे एन आहे ऍक्च्युली, हा एन इथे राहिलाय. सो साइन एन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्स अपॉन एन. पुढे मायनस याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा 1, हे मायनस तसंच कॉस एन एक्स इंटिग्रेशन साइन एन एक्स अपॉन एन आणि हा एन, एन स्क्वेअर झाला, बरोबर. आणि नंतर आपण पाय टाकतो, एक्स ला पाय टाकतो. सो हे आलं मायनस पाय कॉस एन पाय अपॉन एन. इथे पाय टाकला, साइन एन पाय 0 होते, 0 होऊन जाईल. यस. नंतर 0 टाकला, लिमिट बघा, लोअर लिमिट 0, इथे 0 टाकला, ही टर्म 0, इथे 0 टाकला, साइन 0 0 म्हणजे एवढंच आन्सर आहे. ते आन्सर आलं आपलं. आणि हा 2/पाय तसाच. यस. सो आन्सर आलं -2 कॉस एन पाय अपॉन एन. यस. आणि मग आलेला आपला आन्सर B1 भेटला, B2 भेटला, B3 B4. सो दिस इज युअर आन्सर. एवढंच आपलं आन्सर आहे. हे डायग्राम वगैरे हे काही करण्याची गरज नाही. जस्ट रिमार्क आपल्याला समजण्यासाठी दिलेलं आहे. सो एकदम सोपं आहे. मेन आहे हे इंटिग्रेशन आपल्याला काढता येणं, हे आन्सर येईल, हेच तुमचं फायनल आन्सर. येस. नेक्स्ट. इथपर्यंत आले, हे लिहून टाका ओव्हर. हा आपला स्टँडर्ड फुरियरचा फॉर्मॅट. सो दिस इज युअर फायनल आन्सर. याची गरज नाही. आता टेलर्स थेरम. टेलर्स थेरम एकदम सोपा असतो. एक्स -3 दिलाय,
म्हणजे x मायनस एच सोबत कम्पेअर करायचा. एच किती आला 3 बरोबर. हा एफ ऑफ एक्स याचे डेरिव्हेटिव्ह काढत जातो आपण कधीपर्यंत 0 येईपर्यंत आणि प्रत्येक व्हॅल्यू मध्ये एच ची किंमत टाकतो. एच ची किंमत 3 टाकत जायची बघा. व्हॅल्यू आल्या ह्या आणि आलेल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या टेलरच्या फॉर्म्युल्यात पुट करायच्या बघतो. हा टेलरचा आपला फॉर्म्युला. फॉर्म्युल्यात सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. सो दिस इज युअर आन्सर. एकदम सोपं आहे. काय काय केलं टेलरमध्ये? दिलेल्या याच्यावर या याच्यावरनं एच काढा. याचे 0 पर्यंत डेरिव्हेटिव्ह करा. आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये एच टाका आणि आलेल्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यात पुट अप करा. दॅट इज युअर फायनल आन्सर. येस. सिमिलरली सिमिलरली टेलरचा अजून एक प्रॉब्लेम मी जस्ट एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून दिलेला आहे. सेम प्रॉब्लेम आहे. तो बघून घ्या. नेक्स्ट आता हे 3 क्वेश्चन, एक मॅक्लॉरियनचं क्वेश्चन, एक एलएमव्हीटीचं डेरिव्हेशन आहे, आयएमपी डेरिव्हेशन आहे. इथे बघा साइन इन्व्हर्स सोबत टॅन इन्व्हर्स किंवा लॉग किंवा एलएन हे 3 अजून येऊ शकतात. चारही डेरिव्हेशन परफेक्ट करा. येस. सो बघा. इम्पॉर्टंट क्वेश्चन अंडर ऑफ 1 प्लस साइन एक्स. 1 प्लस साइन एक्सचा काय फॉर्म्युला आहे? साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2 होल स्क्वेअर. तो टाकला. स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल झाला. एवढंच राहिलं. बरोबर. आता सिरीज साइनची आणि कॉसची सिरीज. फक्त फरक काय करायचा आहे? साइन एक्सची सिरीज आहे. एक्स जागी काय घ्यायचं आहे? एक्स बाय 2 टाकायचा आणि कॉस एक्सच्या पण सिरीज मध्ये एक्स जागी एक्स बाय 2 टाकायचं. बघा एक्स बाय 2. सो हे आल्या सिरीज जस्ट सिम्प्लिफाय केल्या आणि तुमचं हे फायनल आन्सर येईल. येस. सो मेन काय आहे इथे? फक्त तुम्हाला 1 प्लस साइन एक्सचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2 होल स्क्वेअर 2 रूट 2 आणि 2 कॅन्सल हे आलं. मग साइन आणि कॉसची सिरीज एक्स जागी फक्त एक्स बाय 2 टाकायचं, सिम्प्लिफाय करायचं. ओव्हर. एकदम सोपा पेपर आहे बघा. हे डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. साइन इनव्हर्स. ओके. सो सेम करायचं. काय करायचं? पहिल्यांदा एफ ऑफ एक्स साइन इनव्हर्स एक्स लिमिट घ्यायचं ए टू बी. पहिल्यांदा कंटिन्युअस डिफरन्शिएबल जसं मगाशी आपण केलं ना एलएमयूटीचं एक गणित सेम. एफ ऑफ ए बी काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा, एक्स जागी सी टाकायचा. हा आपला रेग्युलर फॉर्म्युला पुट करा आणि जस्ट ही स्टँडर्ड कंडिशन घ्यायची. आता इथे बघा, इथे सी स्क्वेअर आहे, 1 मायनस अंडर रूट आहे. काय काय सी स्क्वेअर 1 मायनस अंडर रूट म्हणून 3 चेंजेस होतील. पहिल्यांदा हा स्टँडर्ड फॉर्म्युला स्क्वेअर आहे सी स्क्वेअर म्हणून बघा स्क्वेअर केला झाला सी स्क्वेअर. 1 मायनस आहे 1 मायनस केला बघा 1 मायनस सी स्क्वेअर 1 मायनस केलं हे साइन उलट होतं. अंडर रूट आहे अंडर रूट टाकला ते इथपर्यंत आपण आलो अंडर रूट पर्यंत. आता 1 अपॉन आहे 1 अपॉन केला बघा अंडर रूटला 1 अपॉन केला 1 अपॉन केला की पुन्हा साइन चेंज होईल. साइन दोनदा बदलतो. 1 मायनस केल्यावर 1 अपॉन केल्यावर आलो इथपर्यंत. आता ही टर्म आली याचा व्हॅल्यू आहे आपल्याकडे ही ती इथे पुटअप केली आणि इकडे इकडे मल्टिप्लाय केलं ते आपला आन्सर आलं. ओके. येस. हे काही तुम्हाला विचारलेलं नाही पण हे जस्ट मी एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलेलं आहे. कधी कधी विचारतात. एवढंच आपला आन्सर आहे. प्रूव्ह करायलाच विचारलं. जेवढं विचारलं तेवढंच लिहा. हे जस्ट त्याला टॉप करायचं आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी एवढं बघून घ्या. फोरियरचा क्वेश्चन मगाशी एक्सप्लेन केला सेम वेने आहे. आता इथे मुलं चुका करतात डेरिव्हेटिव्ह मध्ये. बघा आपल्याला यू दिलाय टॅन इनव्हर्स एक्स बाय वाय आणि डॅबा 2u बाय डॅबा एक्स डॅबा वाय हे काढायचं. आता याला कसं होईल? इथे डबल डेरिव्हेटिव्ह सो डॅबा बाय डॅबा एक्स डॅबा यू बाय डॅबा एक्स याला स्प्लिट करून घेतलं याचे 4 केले मी. आता यू लिहून घेतला पण यूचा डेरिव्हेटिव्ह कोणासोबत काढायचा? आपला वाय सोबत. बरोबर. टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा पूर्ण एक्स झाला. सो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर या पूर्ण याचा स्क्वेअर टू डेरिव्हेटिव्ह कसला? या टर्मचा. पहिल्यांदा टॅन इनव्हर्स झाला आता या टर्मचा एक्स बाय वायचा. मग बघा हे काय 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर या दोघांचाही स्क्वेअर होईल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे. आणि विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे एक्स बाहेर आला हा राहिला 1 बाय वाय. 1 बाय वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय वाय वाय स्क्वेअर आलं. सिम्प्लिफाय केलं हे आन्सर आलं. हे आलेला कुठला डेरिव्हेटिव्ह झाला? फक्त एवढ्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. अजून हा डेरिव्हेटिव्ह बाकी म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह या आन्सर ऑपरेट होईल. सो हे कुठे पुट करणार आपण? इथे. आणि मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढणार. बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं काढायचं? वरच्याला यू खालच्याला व्ही. यू बाय व्ही चा फॉर्म्युला यू डॅश व्ही मायनस यू व्ही डॅश अपॉन व्ही स्क्वेअर. त्याने आपण सोडवलं. हे आलं आपला आन्सर फर्स्ट. सिमिलरली याच्यासाठी काढायचं. आता फक्त उलट झालं. वाय आधी आला एक्स नंतर आला. मगाशी एक्स आधी होता वाय आधी. सेम सोडवायचं. याचं पण तुमचं एक्झॅक्ट सेम आन्सर येईल. यू बाय व्ही वगैरे वापरावं लागेल. मगासारखं सेम आन्सर येईल. दोघांचं आन्सर सेम आलं म्हणून ते व्हेरीफाय झालं. अशा प्रकारे व्हेरीफायचा डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम आहे. इझी प्रॉब्लेम आहे. सिंपल आहे. येस. नेक्स्ट आपला रेग्युलर युलर्सचा प्रॉब्लेम. एन कसा काढणार? एक्स स्क्वेअर कॉमन काढा. अंडर रूट आणि एक्स स्क्वेअर कट झाला म्हणजे 1 एन आला 1.
मग आता युलर्सचा आपला हा फॉर्म्युला एन एफ ऑफ यू म्हणजे हा साइन यू, त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस यू झाला टॅन यू, बरोबर, त्याला आपण जेयू म्हणतो. मग हा सेकंड फॉर्म्युला काय फॉर्म्युला, जेयू जी डॅश यू मायनस वन, जीयू टॅन यू त्याचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर यू, सेक्स स्क्वेअर म्हणजे काय, वन प्लस टॅन स्क्वेअर, वन मायनस वन कट, 2 आणि 1 3 आला टॅन क्यूब यू. बघा एवढं सोपं आहे. येस, मला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मी फटाफट सांगतोय, पण समजून घ्या. हा पण क्वेश्चन सेम आहे, कॉम्पोजिटचा फंक्शन. ओके, डायग्राम आपण ड्रॉ करतो, झेड टू एक्स वाय टू यू, डॅबा झेड बाय डॅबा एक्स बाय डॅबा यू. ओके, प्लस डॅबा झेड बाय डॅबा वाय बाय डॅबा यू. हे जे सेकंड फंक्शन आहे हे आपण सोडवतो, यांचे डेरिव्हेटिव्ह काढतो. बघा एक सांगतो तुम्हाला, आपल्याला फंक्शन दिलं एक्स ई रेस टू यू प्लस ई रेस टू मायनस व्ही, डॅबा एक्स बाय डॅबा यू काय येईल, यू सोबत डेरिव्हेटिव्ह ना, ई रेस टू यू चा ई रेस टू यू, इथे यू नाहीये झिरो, तो आला ई रेस टू यू. आता हे वाय सोबत डेरिव्हेटिव्ह वाय ची इक्वेशन घेतली, वायचं कुणासोबत यू सोबत, याच्या सोबत, मग इथे यू आहे काय येईल, मायनस ई रेस टू मायनस यू, इथे यू नाही झिरो, हे आले इथे पुटअप केले. सिमिलरली सेकंड सेकंड घेतलं, पहिल्यांदा झेड टू एक्स वाय टू यू, आता झेड टू एक्स वाय टू व्ही, त्याच्यासाठी पण सेम करायचं आणि दोघांची ऍडिशन केली, बरोबर आपलं फायनल आन्सर येतं. इथे आपण हे डॅबा झेड डॅबा एक्स कॉमन घेणार, डॅबा झेड डॅबा वाय कॉमन घेणार आणि या कशाच्या व्हॅल्यू ऑलरेडी दिलेल्या आपल्या इथे ई यू प्लस ई मायनस व्ही क्वेश्चन मध्ये दिलाय तो एक्स आणि हा वाय, सो ते आलं आपलं डायरेक्ट आन्सर. एकदम इझी आहे. यस, सो या क्वेश्चन मध्ये काय केलं आपण, बघा पहिल्यांदा झेड टू एक्स वाय टू यू काढला, झेड टू एक्स वाय टू व्ही काढला, दोन इक्वेशन आल्या, दोघांचं ऍडिशन केलं, दोन टर्म कॉमन काढल्या आणि आलेला आन्सर जे ईच्या टर्म मध्ये येतं त्या ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिले एक्स आणि वाय, ते रिप्लेस केले, हे आलं आन्सर. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यामुळे मी डिटेल मध्ये सांगितलं. ओके, बाकी हा सिंपल क्वेश्चन आहे, एक्स आणि वाय दिलाय, सिमिलरली दोघांचे स्क्वेअर केले, या दोघांचे स्क्वेअर, आर स्क्वेअर कॉमन आला, कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर वन होतो, तो आला आर स्क्वेअर, ही झाली आर एच एस. सिमिलरली एल एच एस सोडवली, एल एच एस पण सेम आन्सर येईल आणि म्हणून दोन्ही इक्वेट होतील. सो सिंपल क्वेश्चन, याला बघून घ्या, याला डिटेल मध्ये मी जात नाही. आता युलरचा हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इथून काय कॉमन येईल, एक्स रेस टू वन बाय टू, इथून एक्स रेस टू वन बाय थ्री कॉमन येईल अंडर रूट मध्ये आणि मग एन निघेल. बघा एक्स रेस टू वन बाय टू, एक्स रेस टू वन बाय थ्री कॉमन आले. यस, पुढे हे अंडर रूट बाहेर गेलं, हे झालं वाय बाय एक्स, बरोबर, याला काय लिहितो आपण, एफ ऑफ वाय बाय एक्स, हा वरती गेला, वन बाय टू मायनस वन बाय थ्री, वन बाय सिक्स, बरोबर. आणि अंडर रूट म्हणजे काय, रेस टू वन बाय टू, साई दुने 12, एक्स रेस टू वन बाय 12, सो एन किती आला, 1/12. मग एन आल्यानंतर मग आपलं रेग्युलर तसंच मगाशी केलं त्याप्रमाणे यू एफ ऑफ यू एफ डॅश यू सॉल्व्ह केलं, एफ ऑफ यू काय आपला कोसेक यू, त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक यू कॉट यू, कोसेक कोसेक कट, वन अपॉन कॉट म्हणजे टॅन, हा मायनस बाहेर आला. येस, सो हे आलं तुमचं टॅन यू, तो जी यू आला. मग सेकंड युलरचा फॉर्म्युला जी यू जी डॅश यू मायनस वन, टॅन यू त्याचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर यू, मायनस वन तसाच, सेक्स स्क्वेअरची व्हॅल्यू वन प्लस टॅन स्क्वेअर, सिम्प्लिफाय केलं, मग आपला आन्सर येऊन जातो. येस, 12 कॉमन घ्या, 12 12 144, दॅट इज युअर आन्सर. एकदम सोपा आहे युलरचा क्वेश्चन. 3 स्टेप, पहिल्यांदा प्रॉपरली एन काढा, वरून एक्स बाय टू, एक्स रेस टू वन बाय टू, खालून एक्स रेस टू वन बाय थ्री कॉमन घ्या, एन काढा. पहिला फॉर्म्युला यू एफ ऑफ यू एफ डॅश यू, त्याच्यावरून जीयू भेटेल आणि जीयू चा सेकंड फॉर्म्युला जीयू यू डॅश यू मायनस वन, सिम्प्लिफाय करा, सेक्स स्क्वेअरला वन प्लस टॅन स्क्वेअर टाका, सॉल्व्ह करा, 12 कॉमन काढा, 12 12 144, ते आला आपला आन्सर. येस, या त्याचप्रमाणे कंपोजिटचा मगाशी प्रश्न सांगितला तसाच एकदम सोपा प्रश्न आहे. यू टू एलिमेंट जायचं, एलिमेंट टू एक्स वाय झेड, म्हणजे यू टू एलिमेंट पहिला एक्स, बरोबर, आणि जे तीन व्हॅल्यू दिलेले आपल्याला, तीन इक्वेशन, त्यांना एलिमेंट मानून घ्यायचं. सो पहिलं कसं येईल, डॅबा यू बाय डॅबा एल, डॅबा एल बाय डॅबा एक्स, डॅबा यू बाय डॅबा एम बाय डॅबा एक्स. बघा, बरोबर, पुढे डॅबा यू बाय डॅबा एन बाय डॅबा एक्स, आले तीन इक्वेशन. आता हे तीन व्हॅल्यू काढायच्या. सो एल चा एक्स सोबत डेरिव्हेटिव्ह किती, टू एक्स मायनस झिरो, टू एक्स मायनस झिरो, हे सेकंड डेरिव्हेटिव्ह नेहमी काढतो कंपोजिट मध्ये आपण. एम चा एक्स सोबत, इथे एक्स नाही, झिरो मायनस झिरो, म्हणजे ही टर्म झिरो झाली. एन चा एक्स सोबत, एन चा एक्स सोबत, झिरो मायनस टू एक्स, आला मायनस टू एक्स. सो इथे राहिलं टू एक्स डॅबा यू बाय डॅबा एल, हे मायनस बाहेर आलं, मायनस टू एक्स डॅबा यू बाय डॅबा, याप्रमाणे फर्स्ट भेटला. काय केलं, यू एलिमेंट एक्स गेलो, पुढचं यू एलिमेंट वाय काढायचा, यू एलिमेंट झेड काढायचा, तिघेही काढा. बघा, वाय सोबत यू एलिमेंट
वाय सोबत यू एलिमेंट झेड सोबत तिघांचे ऍडिशन करा, ऑटोमॅटिक सगळं कॅन्सल होईल आणि तुमचा आन्सर 0 होईल. सो लक्षात ठेवा, एक सोपी ट्रिक सांगतो. कंपोजिट मध्ये 3 इक्वेशन जर आल्या ना 90% आन्सर 0च येतात. नाही समजलं थोडं ऍडजस्ट करून लिहून टाकायचं, एवढं विचार नाही करायचा. येस. आता नेक्स्ट फंक्शनल डिपेंडन्स इंडिपेंडन्स. सिंपल क्वेश्चन आहे हा. येस, याला काही जास्त मिक्सिंग करत नाही. जस्ट यू बाय व्ही डेरिव्हेटिव्ह काढला आणि सॉल्व्ह केला. बघून घ्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, भरपूर आलेला आहे. टॅन इनव्हर्स गणित. त्याच्यानंतर सेम याचं पण गणित आहे आपल्या मॅक्सिमम मिनिमाचं, ते पण सोपं आहे. हा आपला रेग्युलर इम्प्लिसिट फंक्शनचा आर बाय एक्स. जस्ट एवढंच सांगतो, बाकी सोपंच आहे. आर बाय एक्स कसं करतो, डॅबा F1 F2 डॅबा. इथे आता बघा, पहिला आर येतो खाली येईल, डॅबा F1 F2 आर आर, नंतर थिटा घेतला, थिटा ऍडजस्ट केला, इथे नव्हता, वरती आला थिटा, एक्स इथं आला, ही झाली टर्म. हा मायनस तसाच. आता याचं डॅबा F1 अपॉन डॅबा एक्स, डॅबा F1 अपॉन डॅबा थिटा, डॅबा F2 डॅबा एक्स, डॅबा F2 डॅबा थिटा आलं. सिमिलरली F1 आर F1 थिटा बघा, F2 आर F2 थिटा, डिटर्मिनंट आले, F1 F2 दिले, डेरिव्हेटिव्ह काढा, सिम्प्लिफाय करा आणि सिम्प्लिफाय करा, वरती डेरिव्हेटिव्ह डिटर्मिनंट सोडवा, खाली सोडवा, आपोआप तुम्हाला फायनल आन्सर येऊन जातं. हे दिलेलं आपल्याला एक्स बाय आर फायनल आन्सर येऊन जाईल. एकदम सोपं आहे. येस, क्वेश्चन सॉल्व्ह करा. मॅक्सिमम मिनिमाचा सेम टाईपचा क्वेश्चन, एकदम सिंपल क्वेश्चन असतो मॅक्सिमम मिनिमाचा. येस, डेरिव्हेटिव्ह काढा, डिफरन्शिएट करा, दिलेल्याला झिरोशी कम्पेअर करा, एक्स वाय भेटतील, पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. आर यस टी ची व्हॅल्यू भेटेल, ते एक्स वाय भेटले, त्या पॉइंटला पुट करा, सिम्प्लिफाय करा, मॅक्सिमम मिनिमाची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल. एफ मिनिमम एफ मॅक्सिमम, आन्सर येतो फायनल 12. सिंपल क्वेश्चन आहे, सो त्याला मी काय एक्सप्लेन करत नाही. मॅक्सिमम मिनिमम सगळ्यात सोपा पार्ट आहे जॅकोबियनचा. सेम मगाशी जसं केलं त्याच पद्धतीने चेन रूलचं एक्झाम्पल आपलं बघा. क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, डॅबा यू व्ही अपॉन डॅबा आर थिटा. मग आता आपल्याकडे फंक्शन कशाचे आहे, यूचं काय एक्स वाय सोबत आहे, म्हणून आपला चेन रूल कसा बनतो, यू व्ही एक्स वाय ना, म्हणून डॅबा यू व्ही अपॉन डॅबा एक्स वाय. नंतर एक्स वाय कोणासोबत आहे, आर थिटा सोबत, म्हणून डॅबा एक्स वाय अपॉन डॅबा थिटा, डॅबा आर थिटा. हा आपला चेन रूल बसतो. आणि बस मग सेम डॅबा यू बाय डॅबा एक्स, बघा डॅबा यू बाय डॅबा वाय, डॅबा व्ही बाय डॅबा एक्स, डॅबा व्ही बाय डॅबा वाय, इन टू इकडे पण सेम हे व्हॅल्यू दिलेले आहे, यांचे डेरिव्हेटिव्ह काढा आणि सॉल्व्ह करा. बघा, यू चा डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत किती, 2x, यू चा वाय सोबत -2y, व्ही चा एक्स सोबत किती, 2 1y, व्ही चा वाय सोबत 2x 1 आलं. सिमिलरली एक्स चा आर सोबत काय लिहिते, 1 cos थिटा, एक्स चा थिटा सोबत आर मायनस साइन थिटा, बरोबर. या प्रकारे डेरिव्हेटिव्ह काढा, क्रॉस मल्टिप्लाय, जनरली आपण डिटर्मिनंट सोडवतो तसं क्रॉस मल्टिप्लाय करा. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा काय होतो 1, आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय होतो, नेहमी मॅथ्स मध्ये आर स्क्वेअर. सो फायनल आन्सर येईल आर क्यूब. एकदम सोपा क्वेश्चन आहे. येस, सो फंक्शनल डिपेंडन्स, इंडिपेंडंट, मॅक्सिमम मिनिमा आणि इम्प्लिसिट फंक्शन एकदम सोपे सोपे टॉपिक आहे. एरर फंक्शन, लॅग्रांजियन्स एकदम सिंपल टॉपिक्स आहे. एक सांगतो एरर फंक्शनचा, इम्पॉर्टंट गणित आहे. बाकी लॅग्रांजियन्स वगैरे सोपे उदाहरण आहे, ते बघून घ्या तुम्ही डायरेक्ट, एकदम इझी. आता इथे काय दिलंय, टी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन 2 असं आपलं गणित दिलंय. एम ची किंमत बघा, पहिल्यांदा काय म्हटलं इथे, एनर्जी कुठून चेंज झाली, 49 टू 49.5 आणि व्हेलॉसिटी 1600 टू 1590. म्हणजे आपल्याला हे कळेल, येथून इथे चेंज झालाय, म्हणजे एम झाला 49 ओरिजिनल व्हॅल्यू, व्ही झाली 1600, बरोबर. आता जो चेंज झाला त्याला आपण डी म्हणतो, डेरिव्हेटिव्ह म्हणतो, बरोबर. सो डॅबा एम किती चेंज झाला, 49 टू 49.5, 0.5 चा चेंज झाला, म्हणजे डॅबा डी एम किती आला, 0.5, डेरिव्हेटिव्ह म्हणजे चेंज. आणि 1600 ते 1590 म्हणजे 10 ने कमी झालाय, म्हणजे हा व्हेलॉसिटी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी डीव्ही मायनस 10 बघा. आणि मग रेग्युलर आपला लॉग वापरा, लॉग टी, इथे काय येईल, लॉग 1 बाय एम, सॉरी लॉग मायनस लॉग 1/2, कारण हा वरती गेला -2 झाला, सो मायनस लॉग 2 किंवा डायरेक्ट लिहिलं लॉग एम 2 लॉग व्ही प्लस लॉग 1/2 लिहिलं तरी चालेल, कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरोच येणार आहे. डेरिव्हेटिव्ह 1/t dt याचा 0, 1 अपॉन एम डीएम, 2 अपॉन व्ही डीव्ही आलं. डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, फक्त काय विचारलं आपल्याला, अप्रॉक्सिमेट चेंज विचारलाय टी मध्ये, टी ची किंमत पाहिजे, म्हणजे dt ची चेंज, म्हणजे आपण इथं म्हटलं ना डेरिव्हेटिव्ह dt विचारलाय, सो टी इकडे जाईल आणि बस या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. टी ची व्हॅल्यू काय आहे, ही एम व्ही स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे 1/2 एम व्ही स्क्वेअर, डीएम हा इथे बघा 0.5 तो टाकला, एम ची व्हॅल्यू 49, व्ही ची व्हॅल्यू 49 आणि 1600,
बरोबर. डीएम ची व्हॅल्यू 0.5, एम ची व्हॅल्यू 49, व्ही ची व्हॅल्यू 600, 2 डीव्ही, डीव्ही म्हणजे -10 सोडवलं, तो आला आपला चेंज. येस. आणि आपल्याला जर एरर काढायचं तर एरर कसं काढणार? हे गणित पुन्हा घेणार इथे. याला 100ने मल्टिप्लाय करणार. बरोबर. आणि या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, पुट करा फक्त. या सगळ्या व्हॅल्यू. तो येतो आपला एरर. इम्पोर्टंट गणित होतं. थोडं चेंज होतं कारण एररचे गणित एकदम सोपे असतात. हेच गणित आहे जे थोडं टफ होतं. टफ म्हणजे इथे थोडी ॲडजस्टमेंट आहे. कारण आतापर्यंत एररसाठी आपल्याला इथे डायरेक्ट व्हॅल्यू असायच्या. समजा 0.5%, 10% इथे चेंज दिलाय. थोडं स्लाईट डिफ्लेक्शन दिलं इथे मुलं फसतात. त्यामुळे मी एक्सप्लेन केलं. नाहीतर एररच्या गणितं शक्यतो मी एक्सप्लेन करत नाही. एकदम सोपे असतात. येस. सिमिलरली लॅग्रांजेसचं सोपं एक्झाम्पल आहे. छोटंसं एक्झाम्पल आहे. डेरिव्हेटिव्ह काढायचं, कंपेअर करायचं, व्हॅल्यूज येतील एक्स-वाय-झेडच्या. सिंपल गणित आहे ते बघून घ्या. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. जे महत्त्वाचं ते सांगतो. सिस्टम ऑफ लिनिअर इक्वेशन मॅट्रिक्स सोपा चॅप्टर आहे. पण त्याच्यामध्ये के ची व्हॅल्यू वाले एक गणित विचारतात. हां, हे बघा हेच गणित आहे. के ची व्हॅल्यू. इथे काय ओके 5 2 -3 0 3 1 1 0 2 1 K 0. आपला रेग्युलर आपल्याला काय करायचं रँक काढायची. रँकसाठी काय करू आपण? आता 5R2 -3R1 येस. बघा क्रॉस मल्टिप्लाय केलं. 5R2 -3R1 किती होईल हा? 5R2 5 त्रिक 15 वजा 3R1 3 5 15 15 वजा 15 0 बरोबर बनेल. 0 होईल. आता इथे बघू आपण 5R3 5 दुणे 10 -2R1 5 दुणे 10 तो 0 होईल. येस. हे रो ऑपरेशन करा. या व्हॅल्यू येतात. सेम ऑपरेशन के वर येईल. सो 5K + 6 आला. नंतर R3 + R2 हे 0 हे 14 आणि 6 20 हे 0 + 0 0. आता बघा खाली. आपल्याला कळालं. इथे काय आलं? हे गणित काय दिले गणितात नॉन ट्रायव्हल सोल्युशन म्हटले ना. नॉन ट्रायव्हल सोल्युशन मध्ये कंडिशन काय असते? आर इज लेस दॅन एन. बरोबर? सो त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? हे ट्रायव्हल कधी होईल? जेव्हा ही पण रो आपली काय येईल? 0 होईल. ही 0 होईल तेव्हा रँक 2 होईल. रँक 2 आल्यावर काय येईल? आपला आर इज लेस दॅन एन. आर किती बनेल? रँक किती बनेल? आपली 2 आणि एन म्हणजे अननोन. अननोन किती आपले एक्स, वाय, झेड 3 आहे. सो जेव्हा 2 लेस दॅन 3 असं येईल, तेव्हाच आपलं हे काय होऊ शकतं? नॉन ट्रायव्हल सोल्युशन होऊ शकतं. पण आता काय झालंय? रँक पण 3 आली आणि 1, 2, 3 बघा इथे व्हॅल्यू म्हणजे रँक पण 3 आहे आणि एन म्हणजे अननोन पण 3 आहे. सो हे नॉन ट्रायव्हल होत नाही. नॉन ट्रायव्हलसाठी काय लागेल? हे पण 0 व्हायला पाहिजे. म्हणून हे 0 करण्यासाठी याला 0 घ्या. हे इकडे आलं 5 चोक 20 के किती आला? -4. जेव्हा के इथे -4 टाकू, हे -20 + 20 0 ही रो 0 होईल आणि रँक 2 येईल. तेव्हा हे कंडिशन सॅटिस्फाय होईल. कळालं? म्हणून नॉन ट्रायव्हल सोल्युशनसाठी काय करायचं? जी के ची व्हॅल्यू त्याला 0 इक्वेट करायची के काढून घ्यायचा. तो के जर इथे टाकला तर हे 0 होईल. रँक 2 बनेल आणि अननोन आहे 3. तो 2 इज लेस दॅन 3 मग ते सॅटिस्फाय होईल. येस सिंपल गणित होतं. पुन्हा एकदा सांगतो काय केलं? नॉन ट्रायव्हलचं गणित आलं ना किंवा इंडिपेंडंट डिपेंडंटचं के ची किंमत काढायची एकदम सोपं आहे. रेग्युलर आपले रो ऑपरेशन करा. हे 0-0 मध्ये आणा. येस 0-0 मध्ये आल्यानंतर आलेली इक्वेशन 0 ला इक्वेट करायची के काढायचा ओव्हर. एकदम सोपं आहे. रेग्युलर ऑपरेशन करा. जे के ची इक्वेशन उरेल ती 0 ला कंपेअर करा. के ची किंमत भेटेल. संपलं. नेक्स्ट लिनिअर डिपेंडंट, इंडिपेंडंट सोपं आहे एकदम. आपल्याला इथे हे सगळे काय करायचे एवढं 0-0 आणायचे. सो रेग्युलर आपल्या प्रोसेस करा. इथे काही जास्त एक्सप्लेन करत नाही मी कारण सेम आहे R1 - R2 हे दोघं इंटरचेंज केले. 1 ची रो वरती गेली. मग आता मी काय केलं R2 - 3R1 सो हा 3 मायनस हा 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 3 - 3 0 या पद्धतीने हे 0 होतील. मग R3 - 2R2 ऑपरेशन्स केले. सगळे ऑपरेशन केल्यानंतर बघा ही रो पूर्ण 0 येऊन जाते आपली. येस आणि मग याला म्हणायचं C1 C2 C3 0 0 0 हे 1 C1 0 C2 C3 इज इक्वल टू 0. दुसरा 0 सोडून द्या. 2 C2 - 2 C3 इज इक्वल टू 0 बरोबर? आणि मग काय करणार पुढे आपण? सिम्प्लिफाय करायचंय. या या C3 ला काय ठेवलं? T ठेवला. मग हा काय होईल? 2C2 - 2T 2T इकडे आला. 2 कट झाला. C2 पण आला T. हे दोन्ही पण इथे ठेवा. याच्यामध्ये. म्हणजे बघा C1 + 1 C3 C3 काय आलाय? T. तो हा इकडे येईल -T म्हणजे C1 C2 C3 तिघं पण काय आले? -T, T आणि T तिघही 0 ने आले. तिघही 0 ने आले म्हणजे काय झालं लिनिअर डिपेंडंट. नंतर रिलेशन काढण्यासाठी आपले रेग्युलर इक्वेशन त्याच्यामध्ये C1 C2 C3 च्या किमती भेटल्या आहे. -T, T, T त्या टाकून द्या.
कसंही सोडवा. समजा मी मायनस वाला इकडे ठेवलंय, दोघे मायनस इकडे गेले. मायनस टी कॉमन काढला, इकडून मायनस टी कॉमन काढला, तो कट झाला x1 x2 प्लस x3 हे आलं रिलेशन ओव्हर. एवढं सोपं आहे. सो लिनियर इंडिपेंडेंट मध्ये काय फक्त रेग्युलर रो ऑपरेशन करा. याच्या खाली 0 आले पाहिजे, ते 0 आले. रो इंटू कॉलम C1 C2 C3 काढा. ते आल्यानंतर बघायचं तिघही 0 आले म्हणजे लिनियर डिपेंडंट आणि तिघही 0 आले तर लिनियर इंडिपेंडंट. आणि जस्ट रेग्युलर फॉर्म्युल्यामध्ये आपल्या C1 C2 C3 च्या किमती टाका, सिम्प्लिफाय करा, रिलेशन भेटून जाईल. ऑर्थोगोनल एकदम सोपं असतं. ए इंटू ए ट्रान्सपोज आय दाखवायचा असतो. ए दिलेला आहे, त्याचा ट्रान्सपोज. ट्रान्सपोज कसा? रोला काय करायचं? कॉलम. रोला कॉलम, रोला कॉलम. दोघांचा गुणाकार करणार आपण, रो इंटू कॉलम. त्याचं उत्तर बरोबर आयच येईल. आय म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. नाही आलं तरी लिहून टाका, तेच येणार आहे. ऑर्थोगोनल दाखवायचं म्हणजे ए आणि त्याचा ट्रान्सपोज याचं उत्तर हेच लिहायचंय, नेहमी हेच येणार. तो आला आहे, ऑर्थोगोनल झालं. आणि इनव्हर्स, इनव्हर्स म्हणजे काय? प्रॉपर्टी काय ऑर्थोगोनलची? ए इनव्हर्स म्हणजे ए ट्रान्सपोज. बस या रोला काय लिहा? कॉलम. या रोला कॉलम, रोला कॉलम. तो झाला तुमचा इनव्हर्स ओव्हर. किती सोपं आहे. सिमिलरली क्वेश्चन 9, कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट सेम डिपेंडंट इंडिपेंडंट सारखंच करायचं. हे 0 करायचे, रो ऑपरेशन, रेग्युलर रो ऑपरेशन करा. हे 0 आले. आता जर बघितलं आपण, हा मॅट्रिक्स ए आहे, ए ची रँक किती बघा? 1 आणि 1 2, ही 3 आहे. हा 0 आहे म्हणजे 2 रँक आहे. आणि हा A/B त्याची रँक किती आहे? 2. सो दोघांची रँक सेम आहे म्हणून तो मॅट्रिक्स काय झाला? कन्सिस्टन्स. येस. आणि कन्सिस्टंट झाल्यानंतर काय करतो? हा ना सेपरेट केल्यामध्ये XYZ. मगाच सांगितलं त्याप्रमाणे झेडला टी ठेवायचा, वाय भेटेल. वाय ची निकची व्हॅल्यू याच्यात टाका, एक्स भेटेल. XYZ काढून घ्यायचे, संपलं. कन्सिस्टंट एकदम सोपं आहे. लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट मगाशीच बघितलं. सेम क्वेश्चन, आता रिपीट नाही सांगत. येस. सेम पद्धतीने हे 0 करा. एक्स C3 ची व्हॅल्यू टी ठेवा, C2 C1 भेटेल. लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट रिलेशन काढा. सिंपल आहे, मगाशी एक्सप्लेन केलंय. करंट नेटवर्कचं गणित सेम पद्धतीने आहे. याला पण व्यवस्थित बघून घ्या. करंट नेटवर्क शक्यतो सॉल्व्ह करू नका. त्याचा ऑरचा क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा त्याला जे ऑप्शन मध्ये क्वेश्चन असतात ते करा. करंट नेटवर्क मध्ये थोडीफार करेक्शन मुलांचं येऊन जातं. त्यामुळे नेटवर्कचा प्रश्न सोडवण्यापेक्षा रेग्युलर आपले अदर क्वेश्चन सोडवा, ते जास्त सोपे जातील. त्यामुळे मी उगाच त्याला एक्सप्लेन करत नाही आता. बघा क्वेश्चन 10, सिमिलरली आयगन व्हॅल्यू काढायचं आहे. हा ए मायनस लॅमडा आहे. डायगोनल मधून लॅमडा वजा करा. S1 कसं येईल? ऍडिशन ऑफ डायगोनल. S2 हे दोघे, हे कडेचे 4 हे दोघे, तो आला S2. डिटर्मिनंट आहे, कॅल्सीवर येऊन जातो ट्रिकवर. ट्रिक मी शिकवले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये, बघून घ्या. ही लॅमडाची इक्वेशन बरोबर, व्हॅल्यू टाकल्या, हे कॅल्सीवरच व्हॅल्यू येतात -1 to 1. नंतर लॅमडा काय टाकणार आपण? -1 याच्यामध्ये. नंतर लॅमडा टाकणार 2, लॅमडा टाकणार 1. -1 टाकला, इक्वेशन येतील. क्रॅमर्स रूलने सोडून घ्यायच्या. XYZ भेटले, ते आले आपले. नेहमी क्रॅमर्स रूलला y-1 घ्यायचा. बरोबर, क्रॅमर्स रूलला कसं घेतो बघा? 0x 1y -2z -1x 1y 1z 0. एक्स साठी काय घेणार? एक्सचा कॉलम सोडून द्यायचा, 1 1 -2 1 हे दोघं. वाय साठी वाय सोडून द्यायचे, हे दोघं, 0 -1 -2 1. आणि वाय ला वरती नेहमी मायनस असतो, लक्षात ठेव. वाय नेहमी मायनस असतो, एक्स आणि झेड नेहमी प्लस असतात क्रॅमर्स रूल मध्ये. झेड साठी हे दोघं सोडून द्यायचे, 0 1 -1 1. डिटर्मिनंट सोडवा, जे आन्सर येईल ते तुमचं फायनल आन्सर. येस. सिमिलरली पहिल्यांदा काय टाकलं आपण? लॅमडा -1 टाकला, या व्हॅल्यू, या आयगन व्हॅल्यूज आहे ना, या टाकल्यानंतर 2 टाकतो, 1 टाकतो आणि 3 वेळा सोडवतो. म्हणजे x1 x2 आणि x3 भेटेल आपल्याला, ते आपले फायनल आन्सर. येस. एकदम सोपं आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टरचं गणित. हे पण मी कॅल्सीवर शिकवलंय व्हिडिओ लेक्चर मध्ये. सो त्याला एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. तिन्ही ठिकाणी सेम प्रोसेस आहे, क्रॅमर्स रूल वापरायचं. इझी क्वेश्चन आहे. सो आयगन व्हॅल्यू मध्ये काय करायचे फक्त स्टेप्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा ए मायनस लॅमडा आहे हा डिटर्मिनंट, S1 S2 आणि डिटर्मिनंट काढून घ्यायचा. त्याच्यावर इक्वेशन बनेल, इक्वेशन वरून आयगन व्हॅल्यू भेटतील. आयगन व्हॅल्यू या सगळ्या या डिटर्मिनंट मध्ये टाकत जायच्या आणि क्रॅमर्स रूलने सोडवायचं. 3 आयगन व्हॅल्यू 3 वेळा सोडवा, 2 आयगन व्हॅल्यू 2 वेळा सोडवा. ओव्हर. एक्झाम्पल संपलं. कोनोनिकल फॉर्म सेम एक्झाम्पल सेम आहे, इथे मी दिलेलं आहे, पुस्तकाचाच फोटो दिलाय. येस. पण शक्यतो कोलोनिकल फॉर्मच्या गणितापेक्षा आयगन व्हॅल्यूचं गणित, कॅली हॅमिल्टनचं गणित आणि मॉडल मॅट्रिक्सचं गणित हे सोपे जातात आपल्याला. हे केले तर दॅट इज इझी. आणि मॉडल मॅट्रिक्स आणि आयगन व्हॅल्यू तर सेमच आहे. आयगन व्हॅल्यू सोडवायच्या मॉडल मॅट्रिक्स मध्ये, फक्त एक एक्स्ट्रा स्टेप वाढते शेवटची, टी आणि डी काढायचा असतो.
म्हणजे ती मोडल मॅट्रिक्स पी आणि डायगोनल मॅट्रिक्स दोनच काढायचे असतात. म्हणजे एकच स्टेप वाढते. आयगॉन व्हॅल्यू, आयगन व्हॅल्यू, आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर आणि मोडल मॅट्रिक्स पी दोन्ही एक्झॅक्ट सेम आहे. फक्त मोडल मॅट्रिक्स मध्ये शेवट एक स्टेप वाढते. त्यामुळे मोडल मॅट्रिक्स पी, कॅली हॅमिल्टन थेरम आणि आयगन व्हॅल्यू हे तीनच एक्झाम्पल करा. कोनोनिकल फॉर्म वगैरे त्यापेक्षा मी सुरुवातीला सांगितलं जे अवघड आहे ते काही मी एक्सप्लेन करत नाही. जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगतो. तरी आउट ऑफ पूर्ण मार्क कव्हर होता. 70 पैकी 70 किंवा 60 पैकी 60 आउट ऑफ मार्क कव्हर होतं दिलेल्या पॅटर्न मध्ये. क्वेश्चन नंबर 11 मॉडल मॅट्रिक्स पी सेम करायचं आत्ताच सांगितलं. आयगन व्हॅल्यू आपण एक्सप्लेन केलं तसंच. पहिल्यांदा हा मॅट्रिक्स फक्त जस्ट आउटलाईन समजून घ्या. हे मायनस लॅम्बडा आहे बरोबर. S1 काढणार, डायगोनलचे ऍडिशन S2 काढणार, डिटर्मिनंट काढणार, इक्वेशनवर आयगन व्हॅल्यूज आल्या. आलेल्या आयगन व्हॅल्यूज त्या मॅट्रिक्स मध्ये जातो. क्रॅमर्स रूलने 3 व्हॅल्यू आल्या. सो 3 वेळा क्रॅमर्स रूल वापरणार बरोबर. इथपर्यंत आपण आयगन व्हॅल्यू सोडवतो x1 x2 x3. आता एक्स्ट्रा काय झालं मॉडेल मध्ये फक्त एवढी स्टेप वाढते बघा. मगाशी म्हटलं ना आयगन व्हॅल्यू मॉडल मॅट्रिक्स सेम आहे. फक्त मॉडल मॅट्रिक्स मध्ये एक शेवटची स्टेप ऍड करायची. आयगन व्हॅल्यूचं गणित असतं तिथेच संपलं असतं x3 ला. इथे एक स्टेप वाढते. p इज इक्वल टू x1 x2 x3. x1 आलेला हा -3 सॉरी 3 -2 1. x2 हा 1 0 0 आणि x3 हा 1 -1 0 लिहिलं. एवढंच लिहिलं बघा. एकच 2 ओळी लिहिल्या झालं मॉडल मॅट्रिक्स पी. एक मार्क वाढून गेला. आणि 7वी स्टेप डायगोनलायझेशन. डायगोनल म्हणजे लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 म्हणजे या व्हॅल्यू लॅम्बडाच्या आलेल्या तिन्ही व्हॅल्यू 5 3 2 त्या लिहून टाका बघा. 5 3 2 हा आला डायगोनल मॅट्रिक्स. कळालं. आयगन व्हॅल्यूचं गणित असतं इथे समज संपलं असतं. मॉडल मॅट्रिक्स आलं की या 2 ओळी फक्त वाढल्या. ही एक आणि ही एक. छोडे 3 व्हॅल्यू भेटल्या ते एकत्र करा. पी मध्ये लिहा आणि डी मध्ये या डायगोनलच्या व्हॅल्यू लिहा. लॅम्बडाची व्हॅल्यू त्या डायगोनल. संपलं ना. किती सोपं आहे. येस. जे सांगतोय तेच परफेक्ट करा. त्याशिवाय प्रत्येक पॅटर्न आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे, 2 दिवसात कसं पास व्हायचं, आपली कशी कशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार पॅटर्नचे व्हिडिओ पण मी कोर्समध्ये दिलेले. तो IMP स्टफ पॅटर्न वगैरे फोल्डर आहे दिलेला आपल्या एमॉनच्या कोर्समध्ये. तो बघा. तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. येस. कॅली हॅमिल्टन लास्ट क्वेश्चन सेम वेने. कॅली हॅमिल्टनला पण पहिल्या 2 स्टेप सेम आहे. पहिलं a मायनस लॅम्बडा आहे तो मॅट्रिक्स. S1 काढा, S2 काढा आणि डिटर्मिनंट काढा. ही इक्वेशन रेग्युलर मगाशी केलं तसंच जसं आयगन व्हॅल्यू मध्ये केलं सेम पद्धतीने. आता कॅली हॅमिल्टन मध्ये इथे मी लॅम्बडाच्या व्हॅल्यू काढलाय म्हणजे आयगन व्हॅल्यू काढलाय पण त्या काढायची गरज नाहीये. हे नाही काढलं असतं तरी चाललं असतं कारण कॅली हॅमिल्टन मध्ये ह्या व्हॅल्यू वापरतच नाही आपण लॅम्बडाच्या. सो काढू नका. आता मला लक्षात नाही राहिलं म्हणून मी काढल्या पण काढण्याची गरज नाही. डायरेक्ट इथपर्यंत लिहा. संपलं. मग ए स्क्वेअर काढून घ्या. ए स्क्वेअर का ए इंटू ए. ए मॅट्रिक्स 2 वेळा. आता रो इंटू कॉलम असं गुणत नाही बसायचं. हे कॅल्सी ट्रिक वर कसं काढायचं आपण ऑलरेडी एमॉनच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकलोय. मी सगळ्या ट्रिक शिकवल्या बस त्या पद्धतीने हे काढून घ्यायचं. ए स्क्वेअर. सिमिलरली ए क्यूब. ए क्यूब काय येतो ए स्क्वेअर इंटू ए. हा ए स्क्वेअर लिहा. ए ची व्हॅल्यू लिहा आणि डायरेक्ट आन्सर कॅल्सीवर काढून घ्या. येस. आता काय करायचं आपल्याला ही जी इक्वेशन आली होती बरोबर हिला काय टाकायचं फक्त ए टाकायचं. लॅम्बडाच्या ऐवजी ए टाकायचं म्हणजे काय होईल ए क्यूब 6a स्क्वेअर 11a मायनस 6 जो कॉन्स्टंट आहे त्याला आय घ्यायचा नेहमी. बघा मी डॉट केलाय. कॅली हॅमिल्टन मध्ये जो कॉन्स्टंट असेल त्याला काय घ्यायचा आय. याच्यात सगळ्या व्हॅल्यू टाका. ए क्यूब ची व्हॅल्यू ही बघा इथे काढली. ए स्क्वेअर ची इथे काढली. व्हॅल्यू काढलाय कॅल्सी वर बघा. ए क्यूब ची टाकली -6. ए स्क्वेअर ची टाकली 11. हे तर क्वेश्चन मध्येच दिलाय 6 आय. आय म्हणजे काय आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 1 1 वाला. आणि सोडवत नाही बसायचं डायरेक्ट 0 0 लिहून टाकायचे सगळे. कॅली हॅमिल्टन व्हेरीफाईड ते आन्सर 0च येणार आहे बघा. -11 -6 -1 किती झालं +6 -11 +6 किती आलं -5. 11 1 11 म्हणजे राहिले 6 वजा 6 0 आलं बघा 0. सगळं 0च येणार आहे. सॉल्व्ह करायचं नाही डायरेक्ट लिहून टाका. पहिली स्टेप क्लिअर झाली. मॅट्रिक्स लॅम्बडाच्या व्हॅल्यूला ए टाकायचं आणि कॅली हॅमिल्टन प्रूव्ह करायचं. आता आपल्याला काय करायचंय a⁴ करायचंय. मग हे 4 कधी होईल जेव्हा याला ए क्यूबला ए ने मल्टिप्लाय करू. हे 3 आणि 1 किती होईल 4 तेव्हा a⁴ होईल. सो सगळीकडे ए ने मल्टिप्लाय करा बघा. प्रत्येकाला ए ने मल्टिप्लाय केलं सो हे 3 आणि 1 4 हे 2 आणि 1 3 हे ए इंटू ए ए स्क्वेअर आय ए म्हणजे ए आणि बस सगळ्या व्हॅल्यू आपल्याला a⁴ काढायचं आहे. सो हे सगळे इकडे घ्या. मायनसचा प्लस झाला प्लसचा मायनस झाला मायनसचा प्लस झाला. आता 6 ए क्यूब मगाशी ट्रिकने काढला लिहून टाकला. 11 ए स्क्वेअर तो पण ट्रिकने काढला लिहून टाकला. 6a क्वेश्चन मध्ये दिलाय. ते सोडवत नाही बसायचं. a⁴ ची पण व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्सीच्या ट्रिकवर मी शिकवली. एवढं लिहायचं आणि हे आन्सर डायरेक्ट कॅल्सीवर काढून टाकायचं. संपलं. आता ए इनव्हर्स काढायचं. ए इनव्हर्स काढताना पण सेम ही जी मेन इक्वेशन आहे हीच मेन इक्वेशन हिला ए इनव्हर्सने मल्टिप्लाय करायचं बघा.
A⁴ काढताना A ने आणि A इन्व्हर्स काढताना A इन्व्हर्सने मल्टिप्लाय करायचं सगळ्याला. सगळ्यांना A इन्व्हर्सने मल्टिप्लाय केलं बरोबर. हे 3 वजा 1 2, 2 वजा 1 1. A इन्व्हर्स इंटू A होतो I. I इंटू A इन्व्हर्स होतो A इन्व्हर्स. बरोबर. आता इन्व्हर्स काढायचं आहे. मग हे तिघे इकडे पाठवून घ्या. यांची चिन्ह बदलतील. आणि हा 6 याला मल्टिप्लाय आहे बघा. 6 मल्टिप्लाय तो डिव्हाइड आला. हे आलं. आता पुढे काय करणार? आता बघा 1/6 A² ऑलरेडी काढलाय. तो लिहून घेतला. 6A आहे क्वेश्चनमध्ये. I पण आपल्याला माहिती असतो आणि हे सोडवत नाही बसायचं. A इन्व्हर्सचं पण आन्सर डायरेक्ट मी कॅल्सी-ट्रिकवर शिकवलंय. सो डायरेक्ट आन्सर लिहून टाका. संपलं ना गणित. क्लिअर? सो इतकं सोप्पं आहे. लक्षात घ्या कॅली हॅमिल्टनमध्ये काय केलं एकदा शॉर्टमध्ये सांगतो पुन्हा एकदा. पहिल्यांदा पहिली प्रोसेस सेम A मायनस लॅम्बडा आहे मॅट्रिक्स S1 S2 डिटर्मिनंट काढा इक्वेशन बनेल. आलो इथपर्यंत इक्वेशनची व्हॅल्यू काढायची गरज नाही. A² A³ कॅल्सी-ट्रिकवर काढून घ्या. नंतर ह्या लॅम्बडाच्या इक्वेशन लॅम्बडाच्या ऐवजी A पुट करा आणि तो 0 दाखवा. कॅली हॅमिल्टन व्हेरिफाय होईल. व्हेरिफाय झाल्यानंतर इक्वेशनला A ने मल्टिप्लाय केलं. A4 बनेल. सगळ्या टर्म इकडे पाठवा. A4चं कॅल्सीवर काढून घ्या. आला आन्सर. इन्व्हर्स काढायचं आहे. मेन इक्वेशनला इन्व्हर्सने मल्टिप्लाय केला. इन्व्हर्स तिकडे ठेवा. बाकी इकडे घ्या. कॅल्सीवर आन्सर काढून डायरेक्ट लिहून टाका. इन्व्हर्स झालं. सो मित्रांनो इतकं सोपं आहे. याच पद्धतीने हा पूर्ण आपला जून 25चा पेपर होता जो मी इथे एक्सप्लेन केला आहे. यासोबतच मी सगळे आपले एमॉनचे पेपर एक्सप्लेन केलेले आहे. डिटेलमध्ये याच पद्धतीने आउटलाईनसह. आता तुम्हाला एक आयडिया आली असेल एमॉनचा पेपर कसं सोडवायचा. व्हिडिओ अजून लागलं तर 1-2 वेळा बघा. आता फास्ट फॉरवर्डमध्ये बघितली तरी चालेल स्पीड वाढून. मग आता एकदा व्हिडिओ कळाली की मग आता ही पीडीएफ खाली देईल तिच्यावरून सोडवा. बघा एम1चे आउट ऑफ मार्क तुम्हाला पडतील. एकदम सोप्या पद्धतीने मराठीत कॅल्सी ट्रिकवर मी शिकवलं आहे एम1. त्याचा फायदा घ्या. आवडलं असेल शिकवणं मित्रांनाही सजेस्ट करा. आणि तुम्ही बेस्ट ऑफ लक तुम्हाला म्हणतो कारण हे बघितल्यानंतर आता आउट ऑफ मार्क तुम्हाला पडतीलच. कारण सगळे पेपर मी सॉल्व्ह करून तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेले पर्पल ॲपवरच आहे फक्त. बाकी कुठेच नाही. त्याचा फायदा घ्या. बेस्ट ऑफ लक.